विलसे महागार शृंगावरी नामे सज्जन जोडपे बसविला श्री उर्वशी सेविली साकेला विलगी कटी भगवती हे देव जाचे श्री हे देवा रामदास विलसे जोया जना उद्धरी. मागच्या वेळेला आपल्याला देवदर्शन झालेलं आहे. आता त्या देवदर्शनानंतर मनात एक श्रोत्यांच्या शंका निर्माण झाली की एकीकडे हे सगळं विश्व भगवंतांनी निर्माण केलं असं सांगता आणि निर्माण करणारा जो आहे तो निर्गुण निराकार. मग निर्गुण निराकार निर्माण कसं करेन? श्रोत्यांची शंका अगदी रास्त आहे आणि त्यामुळे या समासाचं नावच मुळी श्रोत्यांची शंका असंच आहे. पुन्हा एका समासाने भागलं पण नाही आहे. दुसरा आणि तिसरा 2 समास आपल्याला सूक्ष्म आशंका निरूपण असं श्रोत्यांच्या मनात आलेल्या शंकेला समर्थ आपल्याला उत्तर देणार आहेत. जसं नेहमी होतं ना ती खरंच आपल्याला गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाची भूमिका एवढी पटते की आपण म्हणतो अर्जुनाचं बरोबर आहे. तसं आत्ता होईल की गेल्या समासामध्ये देवदर्शन समासामध्ये 55वी ओवी होती. त्याच्यामध्ये श्रोत्यांनी शंका निर्माण केली की हे ब्रह्मांडाचं कर्ता कोण? तुम्ही हे जे सगळं म्हणताय त्या विश्वाचं कर्ता कोण आहे ते आम्हाला सांगा. कैसी याची ओळख होणं? त्याला ओळखायचा कसा? नुसता आपला परमेश्वर परमात्मा हा सगळ्या जगाचा विश्वाचा निर्माता आहे असं सांगता, त्याला ओळखायचं कसं? आणि तिसरा प्रश्न, मग तो जर असेल त्याला सगुणच म्हणायला हवं, निर्माता आहे तर मग तो सगुण का निर्गुण? असे सगळे एकातून एक आलेले प्रश्न. आणि मग हे प्रश्न वाचला आपल्याला वाटतं हां येस राईट, आपण म्हणतोय खरं देवाला त्या निर्गुण निराकार, पण मग त्यांनी निर्माण कसं केलं? निर्माण करणारा सगुण रूपात असला पाहिजे ना, नाही तर तो निर्मिती कसं करेल? असा प्रश्न श्रोत्यांच्या मनात आला आहे. आणि त्या प्रश्नाला आता त्याआधी प्रश्नाचं स्वरूप या समासामध्ये समर्थ वर्णन करणार आहे. त्याच्यासाठी एक सुरुवातीलाच विवर्त शब्द आला आहे, तो थोडा आपण समजून घेऊया की एखादी गोष्ट नाही आहे पण ती तशीच आहे असं वाटणं याला विवर्त म्हणतात. नेहमी ज्ञानेश्वरीमध्ये किंवा सगळ्या उपनिषदांमध्ये आपल्याला एकच उदाहरण दिलं जातं की अंधार आहे, अंधारामध्ये सापासारखं काहीतरी लोंबणारं दिसतं आहे आणि तो साप आहे असं भय वाटतं आहे बघणाऱ्याला. आणि म्हणून मग काय करायचं तर एक तर अंधार दूर करायचा, उजेड तिथे करायचा, निर्भय व्हायचं, जवळ जायचं. मग लक्षात आलं अरे तो साप नाहीच आहे, ती दोरी आहे. तर असं जे नाही आहे ते आहे असं वाटणं, निर्गुण निराकार भगवंत सगुण आहे असं वाटणं हे विवर्त आहे. त्यामुळे तो शब्द जरी विवर्त आपल्याला शास्त्राच्या दृष्टीने अवघड वाटला तरी जी गोष्ट नाही ती आहे असं वाटणं. आता ती आहे हे कळणं किंवा तिचं खरं स्वरूप काय आहे ते कळणं, याच्यासाठी 3 गोष्टी लागल्या. एक तर उजेड लागला, दुसरं म्हणजे आपल्याला थोडं निर्भय बनावं लागलं. उजेड आला तरी आपण तिथून पलायन केलं असेल तर आपण तर नको तुम्ही जा बाबा, मी नाही बघायला, तो सापच आहे खात्रीच मला, त्यामुळे मी जाणारच नाही बघायला. त्यामुळे उजेड येईपर्यंत वाट बघणं, थोडं निर्भय होणं. समजा तो खरंच साप आहे, आपल्याला खात्री आहे, तर काहीतरी हातामध्ये काठी बिठी घेऊन जाणं आणि हिंमत दाखवून असलाच साप तर मारेनच. बरं, पुन्हा असं काहीतरी जुना अनुभव असणं की साप नावाची गोष्ट अशी लांब असते, तो साप विषारी असतो, तो चावला तर जीव जाईल, हे सगळे आधीचे ऐकीव का होईना अनुभव, या सगळ्या गोष्टीला बाजूला करावं लागेल. आणि तेव्हा ती दोरी आहे, साप नाही हे आपल्याला कळेल. नुसता उजेड असून कळेल असं नाही, आपल्याला निर्भय व्हावं लागेल. जुने जे अनुभव आहेत ते आपले चुकीचे आहेत. वारंवार आपल्याला मंडळी सांगतात सगळे काय साप विषारी नसतात, पण तो दिसला तरी आम्ही पळूनच जातो ना, तो आहे का नाही विषारी वगैरे भाग नंतरचाच. तर असं जे होतं त्याच्यासाठी लागणारं निर्भयपण. तर या सगळ्या गोष्टी आल्या की मग सत्य काय आहे ते जाणलं जातं. आता या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय तर म्हणजेच भगवंत निर्गुण निराकार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे किंवा कळत नाही आहे, तर तो दिसतच नाही आहे तर कसं माहिती होणार? तर त्याच्यासाठी आपल्याला प्रकाश हवा, उजेड हवा. तो कुठला? संतांचा. त्यांनी आपल्याला दाखवलं आहे, त्या मार्गाने आपण जातो आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे निर्भय व्हायला हवं किंवा आपले जे आधीचे चुकीचे अनुभव यायचे, देवबीव काही नाहीच आहे. माझी नात आली होती
तिला मी देवाशी उभं करून शुभंकरोती म्हणायला सांगितलं. हे सगळं बकवास आहे आजी, असं मला तिने उत्तर दिलं होतं. आता हे कुठून तरी ऐकलेला शब्द असेल. मी त्याला एकदम नाराजच झाले. म्हटलं असा काय शब्द वापरला, लहान आहे 5 वर्षाची, हुशार आहे एकदम. तर मग बकवास म्हणजे काय, मग हे काय बकवास आहे, मग देव म्हणजे काय. मग 2-3 दिवस आमच्या छानच शाळा चालल्या होत्या. आणि मग आता तिला गोडी लागली आहे. आता तिने मला परवा एक अख्खा अध्याय पाठ करून व्हिडिओ पाठवला आहे. आता आवडलं आहे सगळं. आता असं म्हणत नाही आहे. तर आधीचं ऐकलेलं जे काही असतं त्याच्या ज्या चुकीच्या आपल्या काही समजुती झालेल्या असतात त्या सगळ्या समजुती बाजूला कराव्या लागतात. तर हे जे सगळं आहे म्हणजे आधी एक त्या निर्गुण निराकार भगवंतावरती त्यांनी संतांनी टाकलेला जो प्रकाश आहे त्या प्रकाशात आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे त्यांचे सद्ग्रंथ, त्यांचा सहवास, त्यांचं चरित्र हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आणि ह्या सगळ्यावर विश्वास बसण्यासाठी आपल्या काही पूर्वीच्या ज्या कल्पना आहेत त्या सगळ्या कशा चुकीच्या आहेत किंवा त्या कशा अपुऱ्या आहेत हे आपल्याला कळण्यासाठी आपली काही उपासना असायला हवी. म्हणजे हे जे काही विवर्त प्रकरण आहे ते विवर्त प्रकरण सत्य काय आहे ते कळायला हवं असेल तर उपासना, सत्संग याची आपल्याला नितांत गरज आहे. तर मागच्या समासात म्हणून देव ओळखावा, नकळे तरी सत्संग करावा म्हणजे कळे. त्यामुळे एक तर तो देव ओळखावा, लगेच ओळखता येणार नाही. मग तो कळायला हवा असेल तर सत्संग करावा म्हणजे कळे, असं आपल्याला गेल्या समासामध्ये समर्थांनी सांगूनच आता ती पूर्व आपली जमीन तयार करूनच पाठवलेलं आहे. जो जाणेल भगवंत तया नाम बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करे. संतांचा सहवास घ्यायचा आहे, त्यांचा प्रकाश पडला पाहिजे ना, त्यांच्या प्रकाशात जायचं आहे, त्यांना पण आपल्याला ओळखलं पाहिजे. मग ते काय आहे तर शाश्वत अशाश्वत निवाडा करणारे जे कोणी आहेत, जो जाणेल भगवंत तया नाम बोलीजे संत. मग संत कोणाला म्हणायचं तर त्यांनी ठामपणाने सांगितलं पाहिजे की येस मी भगवंताला पाहिलं आहे. या 2 गोष्टी जमल्या की आपल्या मनातली ही सगळी आशंका जी आहे ती दूर होऊन जाणार आहे. परंतु ती शंका काय आहे ती आपण समजून घेऊया. हे झालं आपल्या मनात आलेली शंका आणि त्या शंकेचं विवर्त म्हणून जे काही वर्णन आहे. आणि तशी शंका घेण्याचं कारण नाही, देव आहेच, पण तरी देखील मनात कुठेतरी असं असतं की खरं आहे श्रोता म्हणतोय ते बरोबर आहे, तो जो निर्गुण निराकार आहे तर मग त्यांनी विश्व निर्माण केलं कसं, हा मुद्दा राहिलाच आहे. हा मुद्द्याचं काही मनाला समाधान झालेलं नाही आहे. ठीक आहे, सत्संग हवा आहे, सद्ग्रंथ हवे, संत सांगतात म्हणून आपण आपलं मानू. लहान मुलं म्हणतात ना आई सांगते ना म्हणून मी आपलं ऐकलं, मला काही पटलेलं नाही आहे. तसं आत्ता ह्या भूमिकेमध्ये आपण की आता ठीक आहे तुम्ही सांगताय ना कळलं आहे, पण तरीसं मूळ शंका आमच्या मनामध्ये आहेच आहे. तर त्याला एक असा मुद्दा आहे की ज्यांनी कोणी हे विश्व निर्माण केलं आहे असा तो काही निर्माता परमात्मा परमेश्वर आपण म्हणतो आहे त्याला कोणी पाहिलेलं नाही आहे. तर निर्मात्याचं जन्म आपण पाहू शकत नाही. आपल्या आईवडिलांचा जन्म आपल्याला कोणी माहिती आहे. आपल्या घराघरामध्ये गमती घडतात. माझी मुलगी 8 वर्षाची, पुतणी 4 वर्षाची, दोघीजणी एकदा आपापल्या आईबाबांच्या लग्नाचे फोटो काढून पाहत होत्या. आणि माझ्या पुतणीला दिसलं की तिच्या आईबाबांच्या लग्नामध्ये ही आपली ताई सगळ्यांच्या मध्ये मध्ये बसते, ते फोटो आहेत तिचे. आणि लागली भोकाळपासून रडायला. म्हटलं काय झालं, मग तुझ्या लग्नामध्ये माझा फोटो का नाही, मला तू का नाही घेतलंस. ती मग ताईला कसं माझ्या आईबाबांनी घेतलं. आता ह्या प्रश्नाला काय उत्तर आहे, तू नव्हतीस हे सांगून मी कुठे होते, मी नव्हते म्हणजे काय. तर त्या 4 वर्षाच्या जीवाला हे नव्हतंच कळणार. आपलं तसंच झालं आहे की आपल्या निर्मिती कोणी केली हे आपल्याला नाही कळणार आहे. कोणीच सांगू शकणार नाही आहे की ह्या विश्वाची निर्मिती कोणी केली. त्याच्यात उपनिषदांचं बृहदारण्यक उपनिषदामधला श्लोक आहे, न इह नादा अस्ति किंचन. या विश्वामध्ये कोणत्याही प्रकारचा अनेकपणा नाही आहे, हा एकच एक सगळं विश्व आहे. आणि म्हणून मग सुरुवातीला त्यांनी ज्ञानी किंवा संत मंडळी कसा विचार करतात ह्या विश्वाकडे बघून आणि तुम्ही आम्ही सामान्य मंडळी कसा विचार करतो याचं आपल्याला उदाहरण दिलं आहे. कारण शंका तर रास्त आहे. आत्मज्ञानी माणसाला संतांना ही शंका येत नाही, आपल्याला येते. आणि त्यामुळे आपल्या रास्त शंकेला किंवा ज्याला आपण अद्वैत तत्त्वज्ञान म्हणतो, आता आपल्याला माहिती झालं आहे की ईश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये द्वैत नाही, हे अद्वैत तत्त्वज्ञान थोडक्यामध्ये. तर ह्या अद्वैत तत्त्वज्ञानाला लॉजिकली आपल्याला ते मान्य करता येत नाही. कारण जर का तसं आपण मान्य करायचं म्हटलं की दोघांमध्ये काही द्वैत नाहीच आहे, वेगळेपणा नाहीच आहे, मग त्यांनी कसं काय निर्माण केलं हा प्रश्न राहतो. त्यामुळे ते मान्य करताना खूप अडचणी येतात. त्या अडचणी आपल्याला
ह्या शंकेमध्ये किंवा ह्या समासामध्ये सगळ्या समजून घ्यायचे. तर जे जे काही ज्ञानी मंडळींना किंवा संत मंडळीला वाटतं त्याच्याबरोबर उलटं सामान्य आम्हाला वाटतं. म्हणजे काय तर पहिलं असं होतं की हे दृश्य विश्व आहे ते ह्या संतांना असून नसल्यासारखं वाटतं. हे दृश्य त्यांच्या दृष्टीने पण खरं म्हणजे दिसतं आहे ना त्यांना, पण ते त्यांना माहिती आहे की हे दृश्य आहे ते असून नसल्यासारखं. ह्या दृश्य जगात ते असतात पण दृश्य जग हे असून नसल्यासारखं वाटतं. उलट आम्हाला न दिसणारा तो परमात्मा आहे पण नसल्यासारखा भासतो. आता आहे असं म्हणायचं कारण संत म्हणतात म्हणून, पण आपल्याला तो खरा वाटत नाही. तर हे मूळ आपलं दोघांमधला भेद आहे की त्यांना विश्व कळतं की हे विश्व खरं नाही आहे आणि आम्हाला ते विश्वच खरं आहे असं वाटतं की परब्रह्म परमात्मा वगैरे जे दिसतच नाही आहे त्याला कसं मानायचं, त्यामुळे विश्वच आम्हाला खरं वाटतं. दुसरं असं लक्षात घ्यायचं की ह्यांचा अनुभव खरा आहे, आमचा अनुभव खोटा आहे. कारण आमच्या अनुभवाला काही आम्हाला असं वाटतं एवढंच, संत आपल्याला पटवून देत आहेत तर त्यांचा अनुभव खरा आहे. हे निर्गुण ब्रह्म आणि सगुण विश्व, दृश्य जग आहे ते सगुण विश्व आणि जो दिसत नाही तो निर्गुण ब्रह्म यांचा संबंध आपल्याला उलगडून दाखवायला हवा. आणि तो त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी श्रोता सांगतोय. तो म्हणतो की ब्रह्म सनातन आहे असं तुम्ही म्हणता आणि मग ब्रह्माच्या ठिकाणी आत्ता म्हटलं तसं माया जी आहे ती माया आपल्याला हे सगळं दाखवते असं म्हणतात की तो निर्गुण निराकारच आहे पण त्याच्यामध्ये ती माया आहे ना, ती माया हे सगळं करते. आणि म्हणून त्या विवर्त जे म्हटलं की त्या दृष्टीला जे खरं नाही आहे तेच दिसतं आहे असं वाटतं, तर त्याच्यासाठी ते म्हणाले की थोडंसं ना ब्रह्म सगुण मानावं लागतं का असा श्रोत्यांनी प्रश्न विचारला की मानायचं का. नाही आहे ते तुम्ही म्हणताय म्हणून नाही आहे, परंतु आता निर्मिती तर झाली आहे विश्वाची, मग विश्वाच्या निर्मितीसाठी हा जो ब्रह्म आहे किंवा काय परमात्मा आहे ह्याला सगुण मानायचं का. देवानी सृष्टी निर्माण केली आहे त्यामुळे तो काही तसा निर्गुण निराकार असू शकत नाही, मग त्याला तेवढ्यापुरता मानायचा का असा श्रोत्यांनी प्रश्न विचारला. किंवा आपण सांगूया असं की हे देवाच्या इच्छेने काही विश्व निर्माण झालेलं नाही, कोणाची इच्छा आहे ते शोधून काढू पण हे देवाच्या इच्छेने नाही. आपण सांगू देवाची इच्छा जे काही घडतं ते ईश्वराची परमेश्वराची इच्छा असं काही म्हणायचं कारण नाही, पण ते नाहीच निर्माण केलेलं असं म्हणायचं का. श्रोता आहेत ना ते वेगळे आपले मतं मांडत आहेत त्यावेळी तसं काही म्हटलं. किंवा आणखीन म्हटलं की वेदशास्त्र पुराणंसुद्धा जर का मायेला मिथ्या म्हणतात तर मग त्या मायेतून निर्मिती झाली असं तरी कसं म्हणता येईल. ते मिथ्याच आहे असं सगळे वेदशास्त्र पुराणं पण सांगतात. बरं ग्रंथ संतांचे ग्रंथ पण त्यावरच आधारित आहेत त्यामुळे असं पण म्हणता येत नाही. त्यामुळे आम्ही सगळेजण गोंधळून गेलेलो आहोत ह्या अशा सगळ्या शंकेमुळे. तर हे सगळे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा उलगडा आम्हाला तुम्ही करून सांगा असं श्रोता म्हणत आहे. तर पहिल्या ओवीपासूनच श्रोत्यांची शंका सुरू झाली आहे आणि शंकेचं हे अगदी स्वाभाविक आहे की त्यांनी आपल्याला सांगितलं की हे जर निर्गुण निराकार भगवंत निर्माण करूच शकणार नाही तर त्याला तसं का म्हणायचं आणि त्यांनी निर्मिती केली असं का म्हणायचं. तर त्याचं उत्तर पहिल्या ओळीमध्ये शंका सांगितली, लगेच दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर सांगितलं, पण ते उत्तर असं समाधानकारक नाही आहे. त्यांनी आपल्याला उत्तर सांगितलं की हो ब्रह्म सनातन आहे खरं. म्हणजे उदाहरण दोरीचं आणि सर्पाचंच घेतलं ते उदाहरण आता आपल्याला सगळं कळलेलं आहे. त्यामुळे ते म्हणाले की आपला जो उजेड पडायचा आहे ना तो ज्ञानदीपाचा उजेड पडावा. ह्याचा अर्थ असा की जेव्हा केव्हा जी गोष्ट नाही आहे आणि ती आहे असं वाटतं ते अज्ञान आहे. उत्तर देत आहेत म्हणून आपल्याला लगेच तरी सांगून टाकलं की तुम्हाला असं वाटतं आहे ना हे तुमचं अज्ञान आहे. कारण तिथे अंधार आहे, त्या अंधारामुळे तुम्हाला कळत नाही आहे. अंधार म्हणजे अज्ञान. त्या ब्रह्म सनातनच आहे, या ब्रह्मातूनच विश्वाची निर्मिती झालेली आहे, परंतु तुम्हाला जे खरं आहे ते दिसत नाही आहे याचं कारण अज्ञान आहे. आता हळूहळू आपलं थोडंसं माइल्ड झालं की ठीक आहे म्हणतात ते बरोबर आहे, अज्ञान असू शकतं, अंधारामध्ये दिसत नाही हे आपल्याला कळतं, त्या अज्ञानामुळे ज्ञान होत नाही हे पण आपल्याला कळेल असं त्यांनी सांगितलं. आणि मग म्हणाले मूळ एक जे परब्रह्म तेवढं आहे ते निष्क्रिय सर्वश्रेष्ठ नित्यमुक्त असं त्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठले विकार नसतात, त्याच्यात बदल काही होत नाहीत, पण त्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म अशी मूळ माया निर्माण झाली. मग आपल्याला म्हणतो ना की ते एकटे पण त्याला नको झालं म्हणून त्यांनी असं केलं असं आपण म्हणतो एकोहम बहुश्याम असं त्यांनी त्याचं वर्णन करतात. तर त्याच्यातून विश्वाची निर्मिती झाली असं सांगतात. परंतु पहिल्या 5 ओव्यांमध्ये
ही जी शंका त्यांनी सांगितली आणि त्या शंकेचं निरसन पण समर्थांनी केलं आणि त्याचं उत्तर असं दिलं की सगळ्यात आधी मूळ परब्रह्म होतच होतं, त्याच्यात बदल होत नाही, ते आहेच आहे असं सांगितलं आहे. आणि मग त्याच्यात ती सूक्ष्म माया उत्पन्न झाली, तिच्यामध्ये बीज रूपाने जीव आला आणि मग ते 84 लक्ष योनी, मग त्याचे ते 4 प्रकार जीवाचे, अंडज, स्वेदज वगैरे वगैरे हे सगळं पूर्वी सांगून झालेलं आहे. तर ती निर्मिती कशी झाली, तर सूक्ष्म स्वरूपामध्ये माया आली आणि त्या मायेतून हे सगळं निर्माण झालं. मग श्रोत्यांनी विचारलं की मग परब्रह्म जर निर्विकार आहे तर त्याच्यात माया तरी कशी काय निर्माण झाली, ती एवढी सूक्ष्म माया तरी का आली, एकोहम बहुश्याम, त्याला एकटं राहायला काय प्रॉब्लेम होता, त्याला कशाला मायेची निर्मिती करायला हवी. तर मग त्यांनी परब्रह्म आणि माया ह्या दोघांचे वेगळे वेगळे म्हणजे परस्पर विरुद्ध कसे स्वभाव आहे ते सांगितलं. की एकीकडे परब्रह्माला निराकार म्हटलं, निष्क्रिय म्हटलं, निर्विकार म्हटलं, मुक्त म्हटलं, सगळे विशेषण आपल्याला कळतील. निर्गुण निराकार आहे, निष्क्रिय, तो काहीच करत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये तर इतक्या ह्या निर्गुण निराकार असणाऱ्या ईश्वराचं वर्णन केलं आहे की तो आहे, त्याच्याशिवाय आपला देह काही करत नाही. हे तर आपल्याला लगेच लक्षात येतं की आपण सगळेजण आता ऐकतोय, बोलतोय, सगळ्या क्रिया करतोय, इंद्रियांच्या मार्फत करतोय, गोष्ट खरी आहे. पण त्या इंद्रियांना शक्ती कोण देतो असा प्रश्न विचारला की कोण शक्ती देणार. मग आत असणारं चैतन्य दिसतंय का, नाही दिसत. दाखवता येणार आहे का, नाही येणार. पण आहे अगदी तसंच, अगदी तसंच. हा निर्गुण आहे, निष्क्रिय आहे, निर्विकार आहे, मुक्त आहे, तरी देखील तो असल्याशिवाय ही माया काही करत नाही आहे. देह दिसतोय, आता तर विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की दिसणाऱ्या देहाच्या शिवाय आत असणाऱ्या सगळ्या इंद्रियांच्याबद्दलसुद्धा आपल्याला इत्थंभूत माहिती मिळू शकते. बारीकसा जरी आपल्या कुठल्या रक्ताच्या थेंबात जरी काही प्रॉब्लेम आला तरी आपल्याला कळतो. इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात, तरी देखील या इंद्रियांना शक्ती देणारी जी काही शक्ती आहे, चैतन्य आहे, ते आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये काय दिसत नाही आहे. किती CT स्कॅन करा, नाही तर आणखीन काही करा, नाही दिसणार. पण नाही म्हणत आहे का, मग तसंच इथे आहे. त्या निर्गुण निराकार भगवंताला नाही म्हणवत नाही, तो आहेच आहे असं खरं त्याचं उत्तर आहे. पण ते सांगतायत माया मात्र कशी आहे, तर ती साकार आहे, ती दिसते आहे, सक्रिय आहे, ती काहीतरी करते आहे, देहाकडून आपण सगळं करून घेतो आहे, तिला विकार आहेत. ती कशी निर्माण होते याचं वर्णन हेच आहे की जीव निर्माण झाला, त्या जीवाला जे काही शक्ती मिळाली, ती शक्ती ह्या निर्गुण निराकार भगवंताकडून मिळाली, हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. आता या समासामध्ये समर्थ वर्णन करणार आहेत आणि सांगणार आहेत की अजून तुमचं समाधान झालेलं नाही आहे, पुढल्या समासात मी आणखीन समाधान करतो. तर आजसुद्धा आपण लगेच आता कळलं बाबा आपल्याला की ह्या देहामुळे, ह्या इंद्रियांमुळे सगळी कामं होत आहेत, या इंद्रियांच्या मागे शक्ती आहे, ती शक्ती काही आपल्याला दिसत नाही आहे. कितीही सगळं अगदी कितीही विज्ञान पुढे गेलं असलं तरी त्या शक्तीबद्दल कुणीच काही सांगू शकत नाही आहे. मग आपल्याला मान्य करायला काय करते की जसं पिंडी ते ब्रह्मांडी, मग ह्या ब्रह्मांडालासुद्धा विश्वाची निर्मिती करणारी काहीतरी एक शक्ती असली पाहिजे बाबा, आपल्याला ती मान्य करायला हवी असं आपण समजून घेऊ कदाचित. पण समर्थ काय आहे, समोर असणाऱ्या श्रोत्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आहे की ह्या मुलांचं पूर्ण शंका निरसन झालं पाहिजे, त्या मुलांच्या मनात काही शंका राहता कामा नये. म्हणून ते आपल्याला आणखीन ती शंका तुझी अजून विचार, ही रास्तच आहे तुझी शंका आणि त्या शंकेला मी उत्तर देणार आहे. म्हणून पुढल्या 5, 6, 7 या 3 ओळ्यांमध्ये पुन्हा एकदा समर्थच सांगतात की अरे ब्रह्म निर्गुण निराकार आहे, त्याच्याकडून विश्वनिर्मिती कशी होईल ही तुझी शंका रास्त आहे आणि त्याच्यासाठी तुला असं वाटतं आहे की त्याला सगुण मानून टाकावं का. म्हणजे मग प्रश्न मिटला. तो जर सगुण असेल तर मग विश्वरचनेचं करते पण त्याला द्यायला हरकत नाही. सगुणात असल्याशिवाय होणारच नाही. आपल्याकडे जे देह रूपात आले, आपण रामाचं वर्णन करतो, कृष्णाचं वर्णन करतो, ते माणसाच्या रूपात आले आणि मग त्यांनी निर्मिती केली, बरोबरच आहे, तर ते चालेल आम्हाला. पण मग तो परब्रह्म परमात्मा सगुण आहे असं आपण मान्य करूया, अशी शंकेला आणखीन त्यांनी जागा दिली. आणि ती शंका अजून मुलांच्या मनात आलेली शंका बरोबर आहे, रास्त आहे असं म्हटलं. आणि 8व्या ओळीपासून 8 ते 13 तर म्हणाले काय होतं आहे, देवाची करणी कळतच नाही, काय नेमकं देव करतो, तो सगळं करून अकर्ता आहे असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. आता ह्या चैतन्याबद्दल तेच म्हटलं जातं की तो सगळं करतो आहे पण अकर्ता आहे, दिसत नाही, सांगत नाही, त्याचं कोणी आभार मानायला नको. मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या उपमा दिल्या की सूर्यासारखा आहे का, सूर्य पण की तुम्ही बोलावाची वाट बघत नाही, तो येतोच येतो, त्याचं काम करतोच करतो, त्याला काय उष्णता प्रकाश द्यायचे ती देतोच देतो, जलचक्र चालू ठेवतो, बिल पाठवत नाही, अशा सगळ्या गोष्टी तो करतोच आहे की. मग
तर त्याला त्याचं जसं आहे, त्याचं जसं करणं तो स्वतःहून करतो आहे, तसं हा निर्गुण निराकार देव स्वतःहून सगळं करत असेल का? पण तो करून अकर्ता आहे का? मग तो करून अकर्ता असेल तर शक्य आहे, पण असं असंच नाही ना, केलं तर केलं असं म्हणायला हवं ना. मग तो अकर्ता कसा? देव निराकारच असेल आणि त्याची अशी ही विलक्षण लीला असेल की करूनसुद्धा तो अकर्ता, तो निराकारच राहिला, मी काही केलंच नाही, सगळं करतो आहे पण मी केलंच नाही असं म्हणतो आहे, अशी ही त्याची विलक्षण लीला असू शकते बाबा. असं आहे का? निंद्या शंका, त्या शंकातून ते म्हणजे सांगायचं आहे त्यांना असंच की अंधारात जशी गोष्ट दिसत नाही तसं अज्ञानी लोकांना कळत नाही. आपलं अज्ञान म्हणजे हा अंधार आहे आणि अंधारात जसं वस्तू कळत नाही आहे तसं अज्ञानामुळे आपल्याला कळत नाही आहे. खरं देवाचं जे स्वरूप आहे ते या अज्ञानी माणसांना कळत नाही असं ते आपल्याला सांगतात. दुसरं असं की ज्यांना हे कळत नाही तेच हे सगळं असं बोलतात. शंका कोणाला येते? तर शंका त्यालाच येते की ज्यांना खरं म्हणजे शंका येण्याचं काही खरं कारण नाही आहे. एकदा विश्वास टाकला ना तर जे आहे ते आपण स्वीकारायचे. भोळा भक्त त्यामानाने परवडतो की त्याच्या बिचाऱ्याच्या मनात शंका येत नाही. नामदेवाले दूध प्यायला का पांडुरंग नामदेवाच्या हातून असेल बाबा, आम्ही म्हणतो शक्यच नाही, असं कसं होईल, आमच्या मनात शंका येते. पण भोळ्या भाबड्या भक्तांच्या मनामध्ये शंका येत नाही. त्यामुळे ते सांगतात की वेदांत जाणणारी मंडळी असतात ना, खूप ज्ञान संपादन केलेली, त्यांना ह्या सगळ्या शंका येतात. सामान्य लोक विश्वास ठेवतात की ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता ठीक आहे, नामदेवाच्या हातून दूध प्यायला, आमच्या हातून नाही पित आहे, मग काहीतरी गडबड असेल, मग नामदेवानी काय केलं ते मी केलं का, असा निदान मनामध्ये प्रश्न येईल. आणि मग त्याच्या इतकी साधना माझी झाली नाही म्हणून माझ्या हातून देव दूध पित नाही आहे, असं एक माझ्या साधनेतली कमतरता मला जाणवेल. ह्यापेक्षा काहीच नाही. पण तो करून अकर्ता आहे असं असेल का? म्हणून देवाच्या इच्छेनं हे विश्व निर्माण झालं असं जर म्हणायचं तर ते खरं आहे का, अशी शंका मनात आली. म्हणजे श्रोत्यांच्या मनात आलेली शंका ही रास्तच आहे असं समजूनच समर्थ आता ह्या समासात आपल्याला सांगणार आहेत. म्हणजे लगेच उत्तर देणारच आहे, आपल्याला उत्तर कळलं आहे की आपलं अज्ञान हे उत्तर आहे. सत्संग, संत सहवास, सद्ग्रंथ, विश्वास, साधना, उपासना हा त्याला खरा म्हणजे उपाय आहे. यांच्या सहाय्यानं याच भगवंतानीच विश्वनिर्मिती केलेली आहे. भगवंतच आपल्याला सांभाळतो आहे आणि भगवंतच हे सगळं येणं, राहणं आणि जाणं हे सगळं तोच करतो आहे. ह्याच्याबद्दल आपली खात्रीच पटलेली आहे खरं म्हणजे. पण तरीसुद्धा कुठे बारीकसं किलमिश राहिलं असलं तर ते दूर व्हावं यासाठी शंका सांगतात. आता देवाशिवाय विश्वनिर्मिती झाली असं म्हटलं तर मग देवाशिवाय झाली असेल तर देवाला अस्तित्वच नाही. विश्वनिर्मिती झाली आहे आणि त्या निर्गुण निराकाराने केली नाही, पण दिसतं तर आहे विश्वनिर्माण झालेलं, आणि त्यांनी जर केलं नसेल तर मग तो नाहीच आहे. मग तो आहे असं कशाला म्हणायचं? विश्वाची निर्मिती जर त्यांनी केलेली नसेल तर देव आहे असं म्हणायचंच कशाला? मग त्याला म्हणायला लागेल देव नाहीच आहे जगामध्ये, असं होईल. देवाला विश्वासाकरता मानला तर तो सगुण म्हणावा लागेल, विश्वासाकरता मानला नाही तर नाहीच आहे म्हणावं लागेल. आता काय आपल्याला पटतं आहे बघा. म्हणून समर्थ सांगतात की बरोबर आहे, निर्गुण निराकार आहे आणि तो विश्वाची निर्मिती करत नाही असं एकतर असेल, किंवा निर्मिती तो करतो आहे तर मग तो सगुण असला पाहिजे. अशा सगळ्या गोंधळामध्ये श्रोत्यांनी समर्थांना म्हणूया आपण की त्याला अडकवलं आहे. आणि श्रोत्यांनी पण म्हणजे समर्थांनी पण श्रोत्यांची शंका रास्त आहे म्हणून आणखीन त्या शंकेला पुष्टी जोडलेली आहे की देव निर्गुण आहे हा सिद्धांत, निर्गुण देव आहे हा सिद्धांत खोटा आहे, असणारच नाही. त्यांनी जर विश्वनिर्मिती करतो आहे असं म्हटलं तर तो सगुण असला पाहिजे. निर्गुण आहे म्हणायचं असेल तर मग हे विश्व कोणी निर्माण केलं हा प्रश्न निर्माण होतो, वेगळा राहतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रश्न शिल्लक आहेच, तो काही गेला नाही. मग त्याच्यासाठी करता कोणीतरी या विश्वाचा असण्यासाठी सगुणपणा लागणारच आहे, त्याच्याशिवाय होणारच नाही. सगुण म्हणजे काय? नाशिवंत आहे, राहणारे आणि जाणारे असं असलं पाहिजे. मग आता हेच आपण मान्य केलं तर आणखीन एक प्रश्न निर्माण झाला की देवाला नाशिवंत पण म्हणावं लागेल. त्यांनी निर्माण केलं असं म्हटलं तर निर्माण करता, कारण चक्र चालायला हवं ना. आपल्या पिढ्या पाहिल्या आपण, त्या आधीच्या पिढ्या गेल्या आणि मग नवीन आल्या असं होत आहे ना. त्यामुळे पंजोबा, आजोबा, आपण, मुलं, नातवंड असं सगळं हे लावलं की लक्षात येतं की सगुण नाशिवंत होतो
सगळेच जण राहिले तर या काय होईल विश्वाची, पंचायतच होईल सगळी. त्यामुळे आधीची मंडळी जाणार आणि नवीन येणार, हे जे काही चक्र चालू आहे ते बरोबरच आहे. मग असं जे आहे आणि निर्मिती करणारा जातो, हे जे खरं मग देव पण जातो. आता पुन्हा पंचायत आली, देवाला कसं घालवायचं, तो नाशिवंत आहे, हे काही बरोबर नाही, हे काही मान्य होणारी गोष्ट नाही. एकूण ह्या जीवाला ह्या सगळ्या अज्ञानातून आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर देवाला स्थानच द्यायचं नाही हे तर काही पटत नाही आहे. देवाची सत्ता असेल तर मग आपल्याला मान्य करावं लागेल की ही जी काही माया आहे त्याची सत्ता मान्य करायची असेल तर ही जी माया आहे ती अगदी सुरुवात आपण केलं की ज्ञानी माणसं काय म्हणतात की हे दृश्य जग जे आहे ते खोटं आहे आणि परब्रह्म खरं आहे, हे आपल्याला मानायला हवं. आपण दृश्य जग खरं मानल्यामुळे ही सगळी गडबड झाली. दृश्य जग खरं मानल्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची निर्मिती झाली की मग तसं गुण असायला पाहिजे, निर्गुण असेल तर तो निर्मिती करू शकत नाही. बरं समजा त्याला निर्माता म्हटलं तर त्याला नाहीचं पण व्हायला लागेल. असे सगळे जे काही प्रश्न निर्माण झाले ते एकाच गोष्टीमुळे झाले की आपण ह्या दृश्य जगाला खरं मानलं. या दृश्य जगाला, ह्या मायेला एकदा खोटं मानलं की मग सगळी आपली शंका दूर होऊन जाईल असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता ह्याला गीतेच्या दृष्टीने विचार केला तर दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्यदर्शन ज्याला म्हणतात त्या सांख्यदर्शनाचा इथे आपल्याला उपयोग होतो. सांख्यदर्शनामध्ये विश्वरचनेच्या मुळाशी 2 तत्त्व त्यांनी सांगितले की एक तर निर्गुण पण नित्य परब्रह्म, निर्गुण आहे पण नित्य आहे, आणि प्रकृती कशी आहे, स्वतंत्र आहे, ती पण नित्य आहे पण ती स्वतंत्र आहे, स्वतःच्या तंत्राने चालणारी आहे. ह्या 2 गोष्टी त्या सांख्य तत्त्वज्ञानाच्या मुळाशी आहेत. आता हे सांख्य तत्त्वज्ञान आहे ना ते द्वैती तत्त्वज्ञान आहे, म्हणजे 2 गोष्टी मानणार आहे म्हणून त्याच्यात त्यांनी म्हटलं. आणि आपल्याला अद्वैतम आत्मन हा तत्त्व म्हणायचं आहे, आत्मतत्व एकच आहे असं सांगायचं आहे. त्या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करा की द्वैत नकोच आपल्याला, भगवंत आणि आपण मध्ये एकच आहोत. मग ते एक असेल तर काय, ह्याच्यासाठी आपल्याला त्यांनी विश्वरचनाच्या मुळाशी ही 2 तत्त्व आहेत, निर्गुण निराकार परब्रह्म पण आहे आणि ही नाहीशी होणारी किंवा बदलणारी आपण म्हणूया पण स्वतंत्र असणारी माया पण आहे. अगदी व्यवहारातली उदाहरणं द्यायची झाली तर आपल्याला, आपण चालतो, आपले पाय 2 आहेत पण चाल म्हणतो ती एकच आहे. आपण शब्द वापरतो चाल, चाल म्हणजे काय, दोन्ही पायाने करायची गोष्ट आहे. किंवा 2 टिपऱ्या म्हणतो, नाद एकच आहे. टिपऱ्या 2 लागतात पण नाद एकच आहे. 2 डोळे आहेत पण बघतो आपण एकच गोष्ट. त्या 2 गोष्टींनी एकच गोष्ट. व्यवहारात आपल्याला अशी उदाहरणं सगळी आपल्याला बघायला मिळते. तसं ह्या शिवशक्तीचं आहे. शिव आणि शक्ती ह्या 2 गोष्टी आहेत पण त्याचं मिळून एक असं होतं. एकनाथांचा प्रपंच उत्तम झाला असं म्हणतो. नाथांचा एक उखाणा आहे बरं का, तर नाथांनी उखाणा घेतला होता. नाथांचा उखाणा आहे की निरनिराळे असं ज्ञान आणि योग अशा निरनिराळ्या नवविधा भक्ती आहेत. तर म्हणे माझी काय आहे, मी शिव आणि गिरिजा माझी शक्ती, असं निरनिराळ्या सगळ्या योगांमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती, पण आमच्या प्रपंचामध्ये मी शिव आणि गिरिजा माझी शक्ती असा उखाणा नाथांनी त्या काळात घेतलेला होता. तर ही जी शिव आणि शक्ती आहे हे एक रूप आहे. आता आपल्याला कळेल प्रकृती पुरुष, शिवशक्ती हे सगळं आपण अनेकदा ह्यापूर्वी, आता 7व्या दशकामध्ये ग्रंथच पुरा केला होता ना, त्यामुळे हे सगळे विषय पूर्वी झालेलं आहे की नव्याने नाही आहे. पण आता मनात शंका काय येऊ शकतात त्या निरनिराळ्या शंका काढून पुन्हा सविस्तर त्याचं समर्थ चर्चा करणार आहेत. तर आता आपल्या लक्षात येईल की प्रकृती पुरुष म्हणजे काय, तर पुरुष आतमध्ये आहे, दिसत नाही आहे, तो काही करत नाही आहे, थोंब्या असं म्हणायचं त्याला की तो आहेच पण तो असल्याशिवाय काहीच करता येत नाही प्रकृतीला, म्हणून त्यांनी आपल्याला दिला आहे. आणि मग पुढ्या 26पासूनच्या ओवींमध्ये त्यांनी आपल्याला, त्याच्या आधी 14 ते 17 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा हे विश्व कोणी निर्माण केलं हे सांगितलं. आणि मग आता आपल्याला जर शिव आणि शक्ती, प्रकृती आणि पुरुष हे लक्षात आलं असेल तर मग आपण जे दिसत नाही, शक्ती दिसत नाही असं आपण म्हणू की ते कसं कळणार, पण त्या 2 एकत्र झाल्याशिवाय गोष्टी कळणार नाही. आणि मग पुढल्या ह्याच्यामध्ये त्यांनी मायेच्याबद्दलची विविध मतं आपल्याला द्या. मायेचं जे वर्णन केलं जातं म्हणजे दृश्य जगाचं वर्णन केलं जातं त्याचं आपल्याला त्यांनी दिलं आहे की कोणी म्हणतं की देवानीच माया निर्माण केली, ह्या परमेश्वरांनीच माया निर्माण केली, दृश्य जग माया म्हणजे दृश्य जग हे त्यांनीच निर्माण केलं. एक म्हणती देवे केली असं समर्थांचे शब्द आहेत. कोणी म्हणतं माया खोटीच आहे, म्हणजे एक म्हणती देव निर्माण केले, एक म्हणती तो निर्गुण निराकार आहे, तर तो कसा निर्माण करेल, त्या माया खोटीच आहे. या मायेबद्दल निरनिराळी महे आहे. लोक काही म्हणतात की अहो माया प्रत्यक्ष दिसते मग ती नाही कशी म्हणावी, त्यामुळे त्यांचंही बरोबर आहे. माया
ही ईश्वराची शक्ती आहे, ईश्वरानेच निर्माण केली आहे, पण ईश्वराचीच शक्ती म्हणून दाखवली आहे त्यांनी. तर ते काहींची मतं अशी आहेत. माया नाहीशी बाबू म्हणून भगवंतांनी आपल्याला भक्तीचं साधन जोडीला घ्यायला सांगितलं की माया, ह्या मायेच्यामध्ये अडकायचं नाही, या दृश्यजगात अडकायचं नाही. असं जर आपल्याला खरं वाटत असेल तर आपल्याला त्यांनी सांगितलं की साधन करायला हवं, भक्तीचं साधन करायला हवं, तर आपल्याला ईश्वर दिसेल. अशी मायेच्या संदर्भामधली वेगळी वेगळी मतं निरनिराळ्या लोकांची पुढल्या काही ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला दिली. त्याचं उत्तर एकच की माया मिथ्या आहे, परंतु त्या मिथ्या असणाऱ्या गोष्टीसाठी आपल्याला काय करायला हवं. जसं मगाशी आपण म्हटलं की जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला संत समागम पाहिजे, सद्ग्रंथ पाहिजे, काहीतरी उपासना पाहिजे. तसं म्हणाले आहे की दृश्य जग जर का मिथ्या आहे असं आपल्याला नक्की वाटतं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला साधनारूपी औषधच घ्यायला पाहिजे, नाहीतर हे होणार नाही. मग ती साधना जी आपल्या परीनं, आपल्या स्वभावाप्रमाणे, आपल्या सभोवतालच्या वातावरणामुळे जे काही आपल्याला शक्य आहे त्या साधनेच्या साह्यानंच आपल्याला ही माया मिथ्या आहे हे पटेल. वेदशास्त्र पुराणं आपल्याला सांगतातच आहेत, पण वेदशास्त्र पुराणं अभ्यासावी इतकं आपल्याजवळ प्रगल्भता नाही. त्यामुळे त्या सगळ्या ज्ञानाचं जे की थोडं छोटं रूप आवश्यक गोष्टी घेऊन केलेलं आहे त्या सद्ग्रंथाचा अभ्यास करायचा आणि त्या मायेबद्दलचं जाणून घ्यायचं. पण ते जाणायला साधन हवे. खरा सगळ्यात सोपा उपाय सुरुवातीला म्हटलं तसं की भोळा भाव मनामध्ये असला तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळतात, पण तो आपल्याजवळ नसतो. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो. मग आता जरी म्हटलं मायेला मिथ्या तरी ती आहेच, त्यामुळे तिच्याबद्दल काय करायचं. खरी नाही आहे पण अस्तित्व दिसतं आहे, कळतं आहे आपल्याला, पटतं आहे आपल्याला, परंतु नाही म्हटलं तरी अस्तित्व दिसतं. मग काय करायचं. तर त्याचं असं आहे की ती माया इतकी आपल्या जीवाला लपेटून राहिलेली आहे की ते जरी म्हटलं तरी तिच्यातून काही आपली सोडवणूक होत नाही. हे तर आहेच. आपल्याला व्यवहारात तर या गोष्टी सारख्या आपल्याला कळतातच की आपण कसे अडकत जातो, कळतं पण तरी अडकत जातो. आणि मग संतान आहे जमतं, आपल्याला जमत नाही. संतांना का जमतं. संतांना आत्मज्ञान म्हणजे काय ते कळलेलं असतं आणि त्यामुळे आत्मज्ञानी संतांना मायेच्या मिथ्यापणाची जाणीव कळते, त्यांना ती माया कशी खोटी आहे ते समजतं. त्याच्यासाठी समर्थांनी उदाहरण दिलं आहे, आपल्या घरगुती उदाहरण दिलं आहे, तर कळेल आपल्याला. तूप म्हणे पातळ असू दे नाही तर घट्ट असू दे, तुपाच्या आसण्यामध्ये फरक नाही. तसं ती जे काही माया मिथ्या आहे का नाही आहे ह्याच्यात काही जरूर नाही आहे. ब्रह्म आहे, परमेश्वर परमात्म्याने निर्माण केलं आहे हे कळलं की बास आहे, त्याची शक्ती तीच. ते कसं दिसतं आहे ह्याच्यात काही कळण्याचं कारण नाही आहे. होतं असं की विश्वदृश्य दिसतं, माया दिसते, तो परब्रह्म परमात्मा अदृश्य दिसतो, पण दोन्ही जरी असतं त्या दोन्हीत फरक नाही. घट्ट तूप असू दे तर पातळ तूप असू दे, तुपाची शक्ती आहे ते आहेच. असं घरगुती उदाहरण देऊन आपल्याला तरी पटवण्याचा प्रयत्न केला आहे की ह्याच्यामध्ये काही अडकण्याचं कारण नाही. जग दिसतं आहे आणि भगवंत दिसत नाही आहे, पण दोन्ही सारखंच आहे. दिसणारं जग म्हणजे पण ईश्वरच आहे असं माना. घट्ट तूप आणि परमात्मा दिसत नाही आहे ते पातळ तूप, दोन्हीची शक्ती एकच असं लक्षात घ्या की आपल्याला कळेल. असं त्याचं सांगण्याचा मतितार्थ. पुढे 41व्या ओळीमध्ये देव एकच एक आहे, त्यालाच ब्रह्म म्हटलं आहे. एकच एक सर्व ब्रह्म हे श्रोत्यांना विलक्षण वाटतं की असं कसं आहे, एकच एक परब्रह्म कसं आहे. सगळं दृश्य मिथ्या आहे सांगताय आणि जे उरेल ते ब्रह्म सगळं बाजूला करायचं. हे दिसतं आहे ना मग हे नको, हे दिसतं आहे ना मग हे नाही, हे दिसतं आहे ना मग हे नाही. आणि मग ब्रह्मा विष्णू महेश ते सुद्धा ज्यांनी निर्मिती केली ते पण बाजूला करायला हवेत. त्यांना कोणी निर्माण केलं हा प्रश्न होतो ना. आम्ही वर्णन करतो हे जग ब्रह्माने निर्माण केलं, विष्णू सांभाळतो, शंकर त्याचा नाश करतो आणि हे सगळं चक्र चालू असतं असं वर्णन करतो. मग हे वर्णन करून झाल्यावर पुन्हा प्रश्न होतो मग या ब्रह्मा विष्णू महेश्वरा कोणी निर्माण केलं. मग त्याचं उत्तर आपल्याला असं द्यावं लागतं की तो परमात्मा परमेश्वर त्यांनी हे सगळं निर्माण केलं. मग असं जर केलं तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं उदाहरण देतात की ह्याच्यामध्ये सोनं आणि अलंकार. माऊलींचंच उदाहरण समर्थाने दिलं आहे. माऊलींचं माती आणि घट, सोनं आणि दागिना हे नेहमीची उदाहरणं आहेत. तीच इथे पण ते दिली. इथे म्हणाले की असं आहे की दागिना असू दे नाहीतर सोन्याची लड असू दे किंवा आत्ताच्या आपल्या शब्दात बिस्किट असू दे, चीप असू दे. तर ती सोन्याची चीप काय
आता असं आहे की तो दागिना घडवण्यासाठी आपल्याला दुसरा धातू त्यात घालावा लागतो. आता समर्थांच्या वेळेला किंवा माऊलींच्या वेळेला चोख सोन्याचा दागिना असे, त्यामुळे ते म्हणाले दागिना म्हटलं काय आणि सोनं म्हटलं काय, दोन्हीमध्ये सोनेपणात काही फरक नाही आहे. माती म्हटलं काय आणि मातीचा घट म्हटलं काय, मातीपणात काही फरक नाही आहे. माती तीच आहे, तिला पुन्हा मोडलं तुटलं फुटलं की लगेच ती मातीच होणार आहे. सोन्याचा दागिना मोडला की ते परत सोनंच होणार आहे. अशा आणि पहा की ब्रह्म आणि जगत ह्याच्यामध्ये मूलतः भेद नाहीच आहे, ईश्वरच आहे. म्हणजे कुठल्याही वस्तूचं तुटली फुटली काही झालं, अगदी सोनंसुद्धा त्या सोन्याची सुद्धा मातीच होते ना, असा विचार केला तर या सगळ्याच्या मुळाशी पुन्हा काय आहे तर तो ईश्वरच आहे. त्यामुळे माया म्हणा ब्रह्म म्हणा काही म्हटलं, जग म्हणा काही म्हटलं तरी तसा असं एकच दोघांमध्ये मूलतः फरक नाही. याच्यासाठी त्यांना मातीचं आणि सोन्याचं उदाहरण दिलं आहे. ते आपल्याला कळेल. सोनं दृश्य आहे, दिसतं आपल्याला, जड आहे, व्यक्त करता येतं, देता घेता येतं. ब्रह्माचं तसं नाही आहे. त्यामुळे सोन्याची उपमेपुरतं आपल्याला ठीक आहे, मातीचं उपमेपुरतं आपल्याला ठीक आहे, दृष्टांत म्हणून ठीक आहे, परंतु आपल्याला ते ब्रह्माशी लावायचं आहे. आता सोनं देता घेता येतं, दाखवता येतं, ब्रह्म दाखवता येत नाही. पण आहे कसं तर सोन्यामध्ये आणि दागिन्यांमध्ये काहीच फरक नाही, तसं या ब्रह्मामध्ये आणि दृश्य जगामध्ये काही फरक नाही, असा हा दृष्टांत त्यांनी दाखवून आपल्याला केला. अर्थात शंकेखोर श्रोते असतात ना, त्यांना हे दृष्टांत पण चुकीचे वाटतात. ते म्हणतात हे काही पटत नाही आम्हाला, की हे दृश्य जग हे पण ब्रह्मच आहे, हे काही आम्हाला पटत नाही. कारण सतत जी गोष्ट बदलणारी असते त्याला कसं काय आपण अचल असणारं निर्गुण निराकार परब्रह्म म्हणायचं. तो हलणारा पण नाही आहे, तो काहीच करत नाही आहे, आणि मग त्याला कसं काय म्हणायचं असं. आणि दृश्य जगात तर सारखं परिवर्तन होतच असतं. त्यावेळी तुम्ही जरी किती आम्हाला मातीचा आणि सोन्याचे दृष्टांत देत असलात तरी हे काही आम्हाला पटणारं नाही आहे, असं त्यांनी आपल्याला सांगून टाकलं. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा अष्टधा प्रकृतीचं, म्हणजे आता हे आपल्याला माहिती आहे म्हणून फक्त आपण आठवण करायची की ह्या सगळ्यामध्ये 8 अभिव्यक्ती आहेत. ही पंचमहाभूत आहेत 5, आणि 3 ज्या गोष्टी आहेत त्याला कोणी मनबुद्धी अहंकार म्हणतो, कोणी सत्वरज तम म्हणतो, पण अशा एकूण 8 होतात. त्याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. आणि ही अष्टधा प्रकृती म्हणजे दृश्य, आपण ज्याला दृश्य म्हणतो आहे, जग म्हणतो आहे, आणि ते सगळं मिथ्या आहे असं म्हणतो आहे. तर हे म्हणजे काय तर ही अष्टधा प्रकृती. आणि मग आपल्या लक्षात येतं की ह्या सगळ्या 8 गोष्टी जर बाजूला केल्या तर काय उरेल तर तो परमात्मा. यात सगळ्या नाशिवंत गोष्टी आहेत, पंचमहाभूत काय किंवा ह्या सत्वरजतम काय. मग आपण सगळे कसे तयार झालो तर आपल्या प्रत्येकामध्ये असणारे हे त्रिगुण आणि पंचमहाभूत. पंचमहाभूत तर कॉमनच आहेत, प्रत्येक जीवामध्ये ते आहेच आहेत, पण त्रिगुणामध्ये आपल्या बॅलन्सिंग आहे जरा, कुठे सत्व जास्त रजतम कमी, रज जास्त सत्वतम कमी वगैरे वगैरे, किंवा कालानुक्रमे वयानुक्रमे पण त्या सत्वरजतमामध्ये बदल होतो. त्यामुळे या 3 गुणांच्या बदलांनी आपलं सगळं व्यक्तिमत्व घडतं. तीच गोष्ट ब्रह्मांडाशी पण आहे की ब्रह्मांडाच्या बाबतीत पण असंच आहे. ह्या अष्टधा प्रकृतीने हे सगळं घडतं. आणि ही परिवर्तन नाही आहे गोष्ट, ह्या 8 गोष्टी बदलत्या आहेत. मग ह्या 8 गोष्टी बाजूला केल्यावर जे उरतं किंवा या 8 गोष्टी एकत्र येण्यासाठी जो कोणी करतो आहे तो हा परमात्मा आहे. आणि मग असं जे आहे तर मग जादूगार कसा त्याला वर्णन दिलं आहे त्यांनी की तुम्ही ना जादूगारासारखं आम्हाला उदाहरण द्या. जादूगार आपल्याला असं डोळ्यात धुळफेक करतो ना, नोटांचा पाऊस. आता असा जर नोटांचा पाऊस तो पाडत असेल तर जादूगार जादू कशाला करतो बाबा, तुझ्यापुरता पाऊस पाड आणि हो की श्रीमंत. तर ही धुळफेक असते. तसं श्रोते म्हणताय की तुम्ही आम्हाला काहीतरी सांगताय, आपलं हे दृश्य जग आणि परमात्मा अजून काही आम्हाला नीटसं पटलेलं नाही आहे. त्यामुळे लोकांपुढे हा सगळा भास निर्माण होत आहे, दाखवायचं आहे तसं, आणि त्यामुळे हे काही खरं नाही आहे. आमची शंका तशीच राहिली. कळतं आहे आम्हाला तुम्ही म्हणताय त्याच्यात काही तथ्य आहे, पण अजून काही तसं पूर्ण शंका निपटली नाही आहे. अजूनही असं वाटतं आहे की हे निर्माण केलं कोणी आणि तो निर्माण करणारा दिसत नाही आहे, हे आम्हाला काही पटत नाही आहे. तर अजूनही शंका राहिली आणि त्याला ओडंबरी विद्या म्हणजे जादूची विद्या असं समर्थांनी, आता हे सगळं समर्थांचंच हे आहे की अशा प्रकारची शंका घेणारा जो कोणी श्रोता आहे त्या श्रोत्याच्या मनात जर ती शंका जातच नाही आहे तर कसं असेल तर कोणीतरी संत मंडळी जादूगारच आहेत आणि ते जादूगार आपल्याला आपलं काहीतरी दाखवत आहेत आणि अरे आपलं असं आहे का, मग हे शिकलं पाहिजे, आपल्याला पाऊस पडेल लोटांचा, आपलं कामच होऊन जाईल असं वाटणं स्वाभाविक आहे. तर तसं म्हणे तुम्ही आमच्यासाठी करता आहात हे काय आम्हाला पटलेलं नाही आहे. हे सगळं माया वगैरे जे की आहे
ही ब्रह्मामध्ये निर्माण कशी होते आणि तिच्यामुळे सगळं कसं काय निर्माण होत आहे तुम्ही सांगताय. मुळातच हे सगळं माया मिथ्या आहे आणि तो निर्गुण निराकार आहे, तर हे सगळं झालंच कसं हे काय आम्हाला कळलेलं नाही आणि हे अघटितच वाटतं आहे. म्हणजे कळलं नाही कसं हे होऊच शकत नाही. अशापर्यंत श्रोत्यांची आता पक्की खात्री झालेली आहे की तुम्ही काही पण सांगा पण हे घडणंच शक्य नाही. निर्माण करणारा कर्ता हा मुळात जर निराकार आहे असं सांगताय तर तो निर्माण करेलच कसं, उगाच कसं तुम्ही आम्हाला सांगताय, अशी शंका. आणि मग समर्थ म्हणाले ठीक आहे तुमची शंका बरोबर आहे, त्याचं निरसन मी पुढल्या समासात करतो. म्हणजे सुरुवातीला म्हटलं तसं की वाटेमध्ये जिथे जिथे बुद्धे आले तिथे तिथे खरं निरसन झालं आहे बरं का. अगदी सुरुवातीलाच विवर्त सांगून झालं पहिल्याच ओवीमध्ये की जे दिसतं आहे आपल्याला ते नाही आहे. दिसताय साप पण साप नाही आहे, ती दोरी आहे. पण साप नाही आहे, ती दोरी आहे, करण्यासाठी काय 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 हवं याची आधी सांगून झाली आहे. म्हणजे खरं म्हणजे पहिल्याच शंकेत निरसन करून झालं आहे की नाही विवर्त सांगून की अज्ञान आहे, अंधार आहे आणि आधीचे काहीतरी पूर्वानुभव आहेत चुकीचे आहेत. ते साप विषारी असतो, साप चावला तर मरतं माणूस, हे काही चुकीचे संकेत मनामध्ये आहेत आणि म्हणून भय आहे. मग भय गेलं, ज्ञान आलं, भूतकाळ विसरलं तर प्रकाश पडलाच, ती दोरी आहे कळलंच. म्हणजे पहिल्याच शंकेला खरं म्हणजे उत्तर देऊन झालं आहे. पण ते उत्तर दिलं असलं तरीसुद्धा त्या उत्तराकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती अज्ञानामुळे अजून श्रोत्यांना आलीच नाही आहे. श्रोते लहान आहेत समोरचे सगळे, त्यामुळे लहान मुलांना समर्थ शिकवतात. हे पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला त्यांची शंका आणखीन हां बरोबर आहे निर्गुण निराकार आहे तो करेलच कसं असा प्रश्न घेऊन पुन्हा पुन्हा शंका त्यांनी वाढवले. मध्ये त्या शंकेचं निरसन केलं आहे. सोडला नाही आहे मुद्दा की संतांचा समागम सोडायचाच नाही आहे, त्यांना धरून ठेवायचंच आहे, त्यांच्याशिवाय पर्यायच नाही आहे. पण असं नाही सांगितलं लहान मुलांना जसं असतं ना आता मी सांगते ना ते कर, असं नाही सांगितलं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आणि मग संबंध समाज सांगून झाल्यावर बरं थोड्या थोडक्याने बरं 55 ओव्या ह्याच्यासाठी खर्च केल्या आणि 55 ओव्यांमध्ये शेवटी म्हणाले तुमची शंका रास्त आहे, अजून ह्या शंकेचं निरसन झालेलं नाही आहे, ते निरसन मला करायलाच हवं, ते मी पुढल्या समासात करतो. आजपर्यंत प्रश्नातच अडकूया, जरा 2 दिवस विचार करूया काय बरं असेल याचं उत्तर. मग कारण ते उत्तर आपल्याला पुढल्या समासात मिळणार आहे, लगेच मिळणार नाही आहे. त्यामुळे एक अशी दृष्टांताची पण खुबी असते ना, दृष्टांत देऊन झालेलं आहे. एखाद्या दृष्टांतानी खरं म्हणजे हे कळायला हवं होतं, परंतु तसं घडलं नाही की ज्ञान झाल्याशिवाय त्या दृष्टांतातला खरा अर्थ कळतच नाही. त्यामुळे ज्ञानासारखा दुसरा आनंदच नाही, ज्ञान असायलाच हवं. आता ह्या ज्ञानाचा विचार करताना आपण आत्मज्ञानाचा करतो आहे. संत हे आत्मज्ञानी असतात, त्यामुळे ते आपल्याला मार्ग दाखवतात, खूण दाखवतात, जायला लागतं आपल्यालाच. अगदी हातसुद्धा आपला धरतील तिथपर्यंत देतील, पण दिसायला हवं आपल्यालाच. ते आपल्याला नाही दिसलं तर काय उपयोग, ते होता होईच तो त्यांच्या परीनं सगळ्या गोष्टी करतील, पण बाकी ते आपल्यालाच करायला हवं. यासाठी ही तयारी आपली चाललेली आहे की शंका रास्त आहे, त्या शंकेचं निरसन आपलं होणार आहे. आता ह्याच्यामध्ये ना सांप्रदायिक वादांचा पण एक मुद्दा समर्थ आपल्याला हे करणार आहे की हे खूप असे वाद असतात एकमेकांमध्ये. त्या सगळ्या वादांचा विचार केला तर मूळचा प्रश्न निरुत्तरच राहतो. प्रत्येकजण वेगवेगळं आपलंच बरोबर आहे असं म्हणायला जातं ना. अगदी आपल्या ह्याच्यातसुद्धा द्वैत अद्वैत अद्वैत वगैरे वगैरे सगळे वाद आहेत. देव मानणारे आस्तिक नास्तिक असं सुद्धा आहे. आपल्या जैन समाजामध्ये आस्तिक आणि नास्तिकमध्ये छान उदाहरण दिलं आहे की नास्तिक जे आहे ना ते व्यावहारिक जगतामध्ये जे आपण मिळवण्यासाठी करत असणारे प्रयत्न आहोत ना, तर ते म्हणतात की हे सगळं चांगलं आहे, आपलं ध्येय काय आहे. समजा आता क्रिकेटर आहे, तो छानपैकी त्याच्या ह्याच्यामध्ये चांगलं मिळवतो आहे, त्याचं यश त्यांनी गाठलेलं आहे, पण तो म्हणतो की हे सगळं व्यावहारिक पातळीवर त्याला काय आहे, त्याला कदाचित त्याच्यापेक्षा चांगला खेळाडू पुढे जाणारा मिळेल सुद्धा पुढे उत्तरात नंतरच्या काळामध्ये. त्यामुळे ही काही त्याची अशी गोष्ट नाही की आता हे मिळालं म्हणजे आता झालं, आता ह्याच्यापुढे आता काही मिळवायचं नाही आहे. त्यामुळे त्यांनी त्याला नास्तिकच म्हटलं. आणि आस्तिक काय तर या क्षेत्रामधलं जे की तिथे जे काही समाधान, तिथे जे काही आनंद, तिथला जो काही परमात्म्याशी ओळख आहे, याच्या पलीकडे आता आणखी दुसरं काही असणारच नाही आहे. तेच फक्त टॉप ऑफ द वर्ल्ड तेच आहे, ते म्हणजे आस्तिक. असे त्यांनी 2 शब्द वापरले. आपण आस्तिक आणि नास्तिक वेगळ्या अर्थाने शब्द वापरतो, पण अशा पद्धतीने वेगळे वेगळे संप्रदाय, वेगळे वेगळे वाद आपल्यामध्ये आहेत. अर्थ सगळ्याचा एकच, त्या निर्गुण निराकार परमेश्वराची ओळख करून घेणं. त्यांनी हे सगळं निर्माण केलं आहे. हे कसं निर्माण केलं आहे
ह्याचा विचार करणं. एकोहंबोस्याम म्हणजे काय आहे, मग त्याला असं दोन भावसं का वाटलं, मग दोन भावसं वाटलं म्हणजे काय झालं, मग त्यांनी जीवाची निर्मिती कशी केली, या जीवाच्या निर्मितीमध्ये शिव आणि शक्ती, प्रकृती आणि पुरुष हे कसे निर्माण झाले, या सगळ्याचं ओहापोह आता पुढल्या समासामध्ये समर्थ करतील. ते आपण शुक्राच्या तासाला बघूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुही देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.